तर आज आपण बनवणार आहोत ताकाची कढी. सिंपलच पदार्थ असतात, पण किती वेगवेगळ्या पद्धती असतात बघा. आज अगदी वेगळ्या पद्धतीने ही कढी मी बनवली आहे. तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर कढीपत्ता टाकलाय. माझ्या सासूबाईंनी आज मला ही शिकवली. उडदाची डाळ टाकली आहे थोडी, मेथी दाणे टाकणार आहोत आपण ह्याच्यामध्ये. मेथी दाणे टाकलेत, लसूण थोडासा स्मॅश करून कुस्करून, त्यानंतर उडदाची डाळ लाल होईपर्यंत हे आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचंय खिसलेलं आलं, एक लाल मिरची सुद्धा मी हाताशी ठेवलेली आहे, पण गडबड इतकी झाली की मिरची मला कट करून टाकता नाही आली, हीच टाकत आहे मी. उडीद डाळ लाल होण्यासाठी थांबली आहे, त्यामध्ये आलं टाकले. सुरुवातीला मी कढी अतिशय सोप्या पद्धतीने बनवायची 2-3 वस्तू टाकून, पण आज हे जी कढी मी बनवली होती जी टेस्ट खरंच खूप वेगळी आली. आता इथून पुढे अशीच बनवत राहील. मीठ टाकून घेतलंय, हळद, हिंग आणि मी बेसन पीठ जे आहे, डाळीचं पीठ, ते ताकामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे. साधारण तांब्यावर ताकासाठी 1 ते 2 चमचे बेसन पीठ पुरेसं होतं. मी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडीशी कोथिंबीर मी वरून टाकेन. लाल मिरची खरं तर कट करून टाकली तर आणखी छान टेस्ट येईल. त्यानंतर सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये बेसन पीठ मिक्स केलेलं ताक कोतणार आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, फक्त माहितीच असेल सगळ्यांना की कढीला कधी उकळी आणून देऊ नका, गरम करत राहिलं पाहिजे. सतत ढवळत तिला गरम केलं